तरुणीला भरचौकातून केलं अटक, 150 मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. केवळ यायची अन हाताने असं सुरुवातीला सगळं अगदी सामान्य वाटायचं. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवायची, समोरच्या तरुणाशी बोलायचं, त्याच्याशी मैत्री करायची आणि हळूहळू त्याचा विश्वास संपादन करायचा. समोरच्याला वाटायचं की आपल्याशी बोलणारी ही मुलगी आपल्याला पसंत करते. तिचं बोलणं, तिचा आत्मविश्वास आणि समोरच्याला जवळ आणण्याची पद्धत यामुळे अनेक तरुण तिच्या जाळ्यात ओढले जात होते. पण या मैत्रीमागे एक वेगळाच हेतू लपलेला असल्याचं नंतर तपासातून समोर आलं. तिचे ते हात आणि तो हेतू नेमका काय होता हे समजण्याआधीच अनेक तरुण तिच्या संपर्कात आले होते. आता इथेच या संपूर्ण प्रकरणाचा खरा खेळ सुरू होतो. ओळख झाल्यानंतर ती समोरच्या व्यक्तीला व्हिडिओ कॉलवर बोलण्यास प्रवृत्त करायची. सुरुवातीला हा कॉलही अगदी सामान्य वाटायचा. समोरची व्यक्ती ही निर्धास्त असायची, पण या संभाषणाची कुणालाही कल्पना नसताना नोंद केली जात असल्याचा आरोप आहे. काही क्षणांचा हा व्हिडिओ पुढे त्या तरुणासाठी आयुष्यभराची डोकेदुखी ठरू शकतो याची त्याला कल्पनाही नसायची. आणि एकदा हा व्हिडिओ तिच्या हातात गेल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलायची. यानंतर सुरू व्हायचा दबावाचा खेळ. समोरच्या तरुणाला धमकावलं जायचं आणि पैशांची मागणी केली जायची असा तपासातील दावा आहे. सुरुवातीला कमी रकमेची मागणी, नंतर वाढती मागणी आणि पैसे दिले नाही तर व्हिडिओ कुटुंबियांना किंवा इतरांना पाठवण्याची धमकी. अशा पद्धतीने अनेक जण भीतीपोटी पैसे देत होते अशी माहिती समोर आली. पण हा प्रकार एका दोन तरुणांपुरता मर्यादित नव्हता. हळूहळू या जाळ्याचा विस्तार इतका झाला की अनेक तरुण त्यात अडकले गेले. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या जाळ्यात सामान्य तरुणांसोबत काही पोलीस अधिकारी आणि सरकारी कर्मचारीही अडकले असल्याचं तपासात समोर आल्याचं सांगितलं जातं. म्हणजे समोरची व्यक्ती कोण आहे, तिचं पद काय आहे, समाजात तिची प्रतिष्ठा किती आहे, तिच्यापर्यंत पोहोचणं आणि तिच्यावर दबाव निर्माण करणं हा या संपूर्ण प्रकरणाचा भाग असल्याचं समोर आलं. बाहेरून पाहताना हे सगळं एका साध्या मैत्रीपासून सुरू झाल्यासारखं दिसत होतं, पण पडद्यामागे एक मोठं जाळं तयार होत होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, एवढ्या लोकांना अडकवल्यानंतर पोलिसांना याचा सुगावा कसा लागला आणि या कथेला एवढा मोठं वळण कुठून मिळालं? याचं उत्तर एका धक्कादायक घटनेत आहे. 20 जानेवारीचा तो दिवस. विशेष म्हणजे हा दिवस त्या तरुणीसाठी एकदा साधा दिवस नव्हता. तिचा वाढदिवस होता, पण याच दिवशी काही मिनिटात परिस्थिती अशी बदलली की तिच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. एका खाजगी रुग्णालयाच्या व्यवस्थापकाकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप तिच्यावर होता, मात्र समोरच्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर परिस्थिती चिघळली, रस्त्यावर वाद झाला आणि अचानक तिच्या हातात पिस्तूल असल्याचं समोर आलं. परिसरातील लोकांना काही कळायच्या आत गोळीबार झाला, पण ज्याला लक्ष केलं होतं त्याला गोळी लागली नाही. गोळी चालकाच्या पोटाला लागल्याचं समोर आलं. काही क्षणापूर्वी गजबजलेला रस्ता अचानक भीतीने स्तब्ध झाला. भर चौकात गोळीबार झाल्यानंतर मात्र लोकांनी धाडस दाखवलं. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी उपस्थित नागरिकांनी त्या तरुणीला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. आतापर्यंत जी व्यक्ती इतरांना आपल्या जाळ्यात अडकवत असल्याचा आरोप होता, तीच काही वेळात पोलिसांच्या ताब्यात होती. पण ही फक्त एका गोळीबाराची घटना नव्हती. पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपास जसा जसा पुढे जाऊ लागला तसतसे एकामागून एक धक्कादायक धागे समोर येऊ लागले. मोबाईल फोन संपर्क, संभाषण आणि पैशांचा व्यवहार तपासला जाऊ लागला आणि त्यातून पोलिसांसमोर एक वेगळं चित्र उभं राहिलं. एकट्या व्यक्तीचा हा प्रकार नसून त्यामागे आणखी लोक असल्याचा संशय बळावला. ज्या पद्धतीने तरुणांशी संपर्क साधला जात होता, त्यांच्यावर दबाव आणला जात होता आणि पैशांची मागणी केली जात होती, त्यामागे एक संघटित नेटवर्क असल्याचं तपासात समोर आल्याचं सांगितलं जातं. आणि इथे या कथेत आणखी एका व्यक्तीची एंट्री होते. तिचा प्रियकर असल्याचं सांगितलं जाणारं नाव म्हणजे आकाश उर्फ बंटी वर्मा. पोलिसांच्या तपासात बंटीचाही या संपूर्ण नेटवर्कमध्ये सहभाग असल्याचं समोर आलं, मात्र प्रकरण उघडकीस आल्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आणि अखेर त्यालाही अटक करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत वेगवेगळ्या घटनांमध्ये विखुरलेले धागे एका ठिकाणी जोडले जाऊ लागले. आता कल्पना करा, एका बाजूला 150पेक्षा जास्त तरुणांच्या तक्रारी आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप, दुसऱ्या बाजूला गोळीबाराची घटना आणि त्यात आणखी एका व्यक्तीचा सहभाग. पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान उभं होतं. या प्रकरणात नेमके किती लोक अडकले, किती जणांकडून पैसे उकळले गेले आणि या सगळ्यांमध्ये आणखी कोण कोण आहे हे प्रश्न तपासात यंत्रणेसमोर होते. पण या सगळ्या घटनांमध्ये एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती, ही केवळ एका तरुणाची वैयक्तिक कहाणी राहिलेली नव्हती. तपास पुढे गेल्यानंतर या तरुणीला लेडी डॉन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तिचं नाव अंशिका सिंह असल्याचं समोर आलं. बाहेरून पाहता सामान्य आणि आकर्षक व्यक्तिमत्व, पण पोलिसांच्या तपासातून तिच्यावर गंभीर आरोप होते. तरुणांची जवळीक वाढवून त्यांना व्हिडिओ कॉलमध्ये अडकवणं, त्यानंतर त्या व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करणं आणि पैशांची मागणी करणं असा आरोप तिच्यावर करण्यात आला. तब्बल 150पेक्षा जास्त तरुण तिच्या जाळ्यात अडकल्याचं सांगण्यात आलं. पण ही घटना इथे संपत नाही. अंशिका तुरुंगात गेल्यानंतर तिच्या वर्तनाबद्दलही वेगवेगळ्या चर्चा समोर आल्या. तुरुंगातही योगा करत असल्याचं, भोजपुरी गाण्यांवर डान्स करत असल्याचं आणि इतर कैद्यांनाही नाचायला लावत असल्याचं सांगितलं जातं. म्हणजे बाहेरच्या जगात गंभीर आरोपांचा सामना करणारी हीच व्यक्ती तुरुंगांच्या भिंतीआडही आपल्याच अंदाजात वावरत असल्याचं चित्र समोर आलं. आणि दुसरीकडे ज्या लोकांसोबत तिचं आयुष्य जोडलेलं होतं त्यांच्यापैकी अनेकांनी तिच्यापासून अंतर घेतल्याचं सांगितलं जातं. नातेवाईकांनीही पाठ फिरवली माहिती अशी समोर आलेली आहे. एका बाजूला पोलिसांचा तपास, दुसऱ्या बाजूला गंभीर गुन्ह्यांचे आरोप आणि तिसऱ्या बाजूला तिचं बदललेलं वैयक्तिक आयुष्य. काही काळाभोवती ज्या मुलीभोवती अनेक लोक फिरत होते, तिचं आयुष्य अचानक तुरुंगांच्या भिंतींना आड पोहोचलं.